हरे विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा आपुल्या वैभवे शृंगारा निर्मळे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा तुका म्हणे जे विसवे प्रेम द्यावे प्रीतेचे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा समचरण सरोज सांद्रणीला मुदावं जगननिहित पाणी मंडल मंडनाना तरुण तुलसी माला कंदरं कल्जनेत्रं सददेवलहासं विठ्ठलं चिंतयामि विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं थोडा ऐकू द्या विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकृ प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता आता हृदय हे आपुले चौपाळून या भले वरी बैसवी पावली श्री गुरूंची श्री संताची माता चरणावरी साष्टांग करे दंडवत साष्टांग करे दंडवत श्री संताची माता चरणावरी साष्टांग करे दंडवत साष्टांग करे दंडवत विश्रांती पावलो सांभाळावत रे विश्रांती पावलो
वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उद्धरी वाढले अंतरी प्रेम सुख नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आद्य त्रिजननी देवाची सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी नका करू अभेर मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा विठ्ठल 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 अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवंताच्या चिंतन सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ धर्मनिष्ठ विश्ववंदे महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असलेले श्रीमंत संत ज्यांनी परमार्थ गोड केला आणि संसारसुद्धा गोड केला असे संसाराच्या आणि परमार्थाच्या अति उच्च अवस्थेला जाऊन पोहोचलेले श्रीमंत संत तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादानं साधू संतांच्या आशीर्वादानं गेल्या 33 वर्षापासून चालत आलेला हा महिलांचा अखंड नाम जप यज्ञ सोहळा आणि त्यानिमित्तानं आजच्या 6व्या दिवसाची सेवा माझ्याकडं आलेली आहे. पारेदादाच्या माध्यमातून सेवेसाठी अभंग घेतलेला आहे. महाराज म्हणतायत अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. भगवान परमात्म्याच्या सेवेनं काय फळ मिळतं किंवा भगवान परमात्मा देव आपल्याकडून कशाची अपेक्षा करतो याचं चिंतन अभंगाच्या द्वारे केलेलं आहे. विठाला 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 विठाला. भगवंत जीवाकडून जी अपेक्षा करतो साधकाकडून जी अपेक्षा करतो त्याचं वर्णन अभंगाच्या द्वारे केलेलं आहे. या जगामध्ये एक जीव जन्माला येतो, दुसरे संत अवतार घेतात आणि तिसरा भगवंत त्या देवाला आणावं लागतं. हा देव आहे. येतात ते संत आणि यावंच लागतं जीव. विठाला 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 विठाला. हो यावंच लागतं, त्याला पर्याय नाही. जीव येत असतात जगाच्या उद्धाराकरता. उद्धाराया आले दिनजना ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उद्धरावयाले दिनजना ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी. दीनजनाचा उद्धार करण्यासाठी संत येत असतात. देवाला मात्र आणावं लागतं, देव येत नाही. आणि याला रूपाबळे करुणे खळे हरिदासी भगवान परमात्म्याला बोलवण्यासाठी याचना करावी लागते, बोलवावं लागतं. त्यावेळेला तो येत असतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माची संस्थापना
साधूचं रक्षण, भक्ताचं रक्षण, दुष्टाचा संहार करण्याकरता भगवान परमात्म्याला आणावं लागतं. विठ्ठल 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 आणावं लागतं. त्याचं नाव देव आहे. देव कशा करता येतो? दुष्टाचा नाश करण्यासाठी. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एकही दुष्ट पापी असा नाही की भगवंतानं त्याला मारलं नाही, देवानं त्याचा संहार केला नाही, असा एकही पापी या जगामध्ये नाही. जे केलं ते भोगावं लागतं. गीतेमध्ये सांगितलेलं यथा माम प्रपद्यन्ते तंस्तथैव भजाम्यहम. हो, केलेलं भोगावंच लागतं. फक्त कुणीही असो, देवाच्या तावडीतून त्याला सुटका नाही. शास्त्रकार्याच्या पुढं जाऊन सांगतात, पाप माफ होत नाही आणि थोडंही पुण्य डावललं जात नाही. पाप आहे ना, माफच नाही आणि थोडंही पुण्य डावललं जात नाही. पुण्य डावललं असतं तर संत झाले नसते. आणि पाप जर माफ झालं असतं दादा, तर रावणाची मंदिरं झाली असती, नाही का? पाप माफ होत नाही. यथा माम प्रपद्यन्ते तंस्तथैव भजाम्यहम. कराल ते भराला हा ईश्वराचा नियम आहे. म्हणून दुष्टाचा संहार करण्याकरता भगवान परमात्म्याचा देवाला आणावं लागतं. संत मात्र येत असतात आणि जीवाला मात्र यावं लागतं. केलेल्या कर्माचे भोग भोगून फेडण्याकरता जीवाला जन्माला यावं लागतं. केले कर्म झाले तेच भोग आले, 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 केले कर्म झाले तेची 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 भोग आले. केले कर्म झाले तेच भोग आले, केले कर्म झाले तेच भोग आले, केले कर्म झाले तेच भोग आले, केले कर्म झाले तेच भोग आले. केले कर्म झाले तेची भोग आले, केले कर्म झाले तेची भोग आले, केले कर्म झाले तेची भोग आले, केले कर्म झाले तेची भोग आले. बदल मेले ऐसे की भाव बदल मेले, ऐसे की बदल मेले, ऐसे की बदल मेले, ऐसे की हरिमुखी गाता हर परिचिता, हरिमुखी गाता हर परिचिता, हरिमुखी गाता हर परिचिता, हरिमुखी गाता हर परिचिता, हरि केलेल्या कर्माचे भोग भोगून फेडण्याकरता तुम्हा आम्हाला जन्माला यावंच लागतं. त्याला पर्याय नाही. ते आपल्या हातातही नाही, बरं का? ते भगवंताच्या हातात आहे. मरायचं कधी माहीत नाही आणि जन्मायचं कधी माहीत नाही. जन्म आपला स्वतंत्र नाही, परावलंबी आहे, बरोबर का नाही? मरण देवाच्या मनात आलं की मरण निश्चित आहे, बरं का? हो, ईश्वर सत्तेनं जीवाचा जिवंतपणा आहे आणि ईश्वराच्या मनात विकल्प आला की माणसाचा मृत्यू आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. देवाच्या सत्तेनं हे सगळं चालत आलेलं आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळीता वृक्षाचे पान, हले ज्याच्या सत्ते, हले ज्याच्या सत्ते. पान सुद्धा वृक्षाचं भगवान परमात्म्याच्या
सत्तेशिवाय हलत नाही. पण उपकार भगवान परमात्म्याचे आहेत, तो देतो. पण जीवानं फक्त जन्माला यायचं करावं. प्रारब्ध कसं आहे याला बदलायचा कोणी प्रयत्न करू नये, कारण ते बदलता येतच नाही. ते लिहिलेलं आहे 5वीच्या दिवशी सटवीनं लिहिलेलं आहे कपाळावर, बरं का. सटवीची राती जेवी नवी संबे वाती. 5वीच्या दिवशी जुन्या काळामध्ये स्त्रिया दिवा लावायच्या, बरं का. आणि त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये, उजेडामध्ये त्या सटवीला दिसायचं काय कपाळावर लिहायचं. मग चांगला दिवा जर लावला तर मग ती चांगलं लिहायची, म्हणजे उजेडात. आता एकदा लिहिलं की ते बदलता येत नाही. बरं, ते वाचता येत नाही, पुसून काढता येत नाही आणि बदलता येत नाही. का? ते कपाळाच्या आतून लिहिलेलं आहे, बरं का, आणि परत उलटं लिहिलेलं आहे. त्यामुळं ते वाचता येत नाही आणि बदलता येत नाही. त्याच्यात बदल करता येत नाही. जे होणार आहे ते होणारच आहे, म्हणून चिंता करायची नाही. हो, जे होणार आहे ते होणार आहे, अजिबात त्याच्यात बदल होणार नाही. म्हणून आपल्या जीवावर सुद्धा सत्ता नाही. मग जीवाचं शिवाशी मिलन जर करायचं असेल तर त्याच्यासाठी नामसाधन सांगितलेलं आहे, बरं का. मग त्या नामचिंतनानं आपल्या अंतःकरणातली विषय, वासना, कामना, आशा, इच्छा, आकांक्षा या बाजूला जातात. अंतःकरण शुद्ध होतं नामस्मरणानं. आणि मग ते शुद्ध अंतःकरण झालं की ते शुद्ध अंतःकरणामध्ये भगवंत वास करतो. आणि असा भगवंत ज्या अंतःकरणात वास करतो ते अंतःकरण, त्याला संतच म्हणायचं. मग त्याने धोतर घातलेलं असो नाही तर नसो, ते संत म्हणायचं त्याला, बरं का. तो कुठेही असो, त्याला काय म्हणायचं? संत म्हणायचं. ज्याच्या अंतःकरणामध्ये, ज्याच्याकडं पाहिल्यानंतर त्याच्याकडं दोष कुठंच सापडत नाही, असं निर्दोष, निष्कलंक, स्वच्छ, पवित्र आणि क्लीन जीवन ज्याला जगता येतं त्याला संत होता येतं. विठ्ठला 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 त्याच्याकडं दोष हा कुठे त्याच्या अंतःकरणामध्ये राहत नाही. आणि असं अंतःकरण नामस्मरणानं काय होतं? पवित्र होतं. मग त्या अंतःकरणामध्ये देवाला राहण्यासाठी जागा मिळते. काय होतं? देवाला राहण्यासाठी जागा मिळते. पण ती जागा करण्यासाठी स्वच्छ करावं लागेल का नाही? आता हा सप्ताह इतक्या वर्षापासून चालू आहे. सप्ताहाची कमिटी नाही का, सप्ताह ज्या वेळेला करायचं असतं त्यावेळेला झाडलोट ह्या गोष्टी करावंच लागतात का नाही? दादाला माहिती आहे, दादाच्या याच्यातलीच नाही का. आणि कितीतरी वर्षापासून दादा दिंडीत आहेत. मी म्हणतो गडदे महाराजांची दिंडी सगळी दादाच्याच भरोश्यावर आहे. हो, आणि मी चाललेलो आहे त्यांच्या दिंडीमध्ये 4-5 वर्ष. हो, किती हाल असतात आणि नियोजन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे फक्त नियोजकालाच माहीत असतं. हो, गर्भवासाच्या वेदना मातेलाच कळत असतात, दुसऱ्याला नाही. ते स्वच्छ करावं लागतं का नाही? ते पवित्र करावं लागतं. एखादा मोठा व्यक्ती जर एखाद्या स्टेजवर आणायचा असेल तर ते स्टेज निर्मळ करावं लागतं का नाही गाठी महाराज? हो, ते स्वच्छ करावं लागतं. का? त्या स्टेजवर जाण्यासाठी प्रधानमंत्री येणार आहेत, उदाहरणार्थ आप्पा महाराज. मग प्रधानमंत्री येणार आहेत तर ते स्टेज, तिथले रिपोर्ट जातात, हे निर्मळ आहे का, हे निकोप आहे का? त्या स्टेजच्या खाली विरोधकानं काही बॉम्ब वगैरे आणून ठेवला आहे का, नाही का? कारण विरोधक काय करतील काही सांगता येत नाही. मग त्या स्टेजची तपासणी होते, त्याची पडताळणी होते. ते स्टेज स्वच्छ क्लीन असं केलं जातं. त्याचे रिपोर्ट पोलीस स्टेशनला जातात, मग वरती जातात मंत्रालयात, नंतर त्याच्यावर ठरतं, बरं का. DGP साईन करतो मग नंतर की इथं जायला काही अडचण नाही, या स्टेजवर ह्या नेत्याला आणायला काही अडचण नाही. अरे, सामान्य एखाद्या सत्तेत वावरणाऱ्या माणसासाठी ज्या स्टेजवर त्याला आणायचं आहे ते स्टेज जर त्याची इतकी चाचपणी केल्या जाते, एवढं ते निर्मळ केल्या जातं, एवढी त्याची तपासणी केल्या जाते, तर जगाचा बाप या अंतःकरणाच्या स्टेजवर जर आणायचं असेल तर हे किती निर्मळ करावं लागेल.
निर्मळ येऊन गोपाळ राहिले ते येऊन गोपाळ राहिले ते तुका म्हणे चित्त करारे निर्मळ तुका म्हणे चित्त करार निर्मळ तुका म्हणे चित्त करारे निर्मळ तुका म्हणे चित्त करार निर्मळ तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राहिले येऊन गोपाळ राहिले तुका म्हणे चित्त करार निर्मळ येऊन गोपाळ राहिले ते, येऊन गोपाळ राहिले ते निर्मळ करावं लागेल. मग ते निर्मळ काय साबण लावून होते का? नाही. तर त्या निर्मळ करण्यासाठी माऊलीची ओवी, मनशुद्धीचा मार्गी जे विजयी व्हावे वेगी ते कर्म सबळा लागी आळसून कीजे, अशी माऊलीची ओवी आहे. ते मन अंतकरण शुद्ध करायचं असेल तर ते कर्म केलं पाहिजे. कोणतं कर्म? तर या ठिकाणी उत्तम असा नामयज्ञ सोहळा चालू आहे. म्हणून नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं आहे. त्या नामस्मरणानं अंतकरण अशा प्रकारचं शुद्ध होतं आणि त्याचा परिणाम जर झाला तर सप्ताह करून काहीतरी अर्थ आहे, नाही का? नाही तर त्याला अर्थ नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात विठला 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 विठ्ठला आणि म्हणून त्या नामस्मरणानं जर अंतकरण शुद्ध होत नसेल तर त्या नामस्मरणाचा काही फायदा जीवनामध्ये होत नाही. मेडिकलवाल्याकडं औषधं भरपूर असतात, पण आपल्याला काय झालं हे त्याला माहीत नसतं. आपल्याला जो रोग झाला आहे, जो आजार आहे, त्याचीच गोळी घेतली तर त्याचा फायदा होतो. जसं ब्रह्मरस घेई काढा तेने पिडा वारेल. दुसरी जर गोळी घेतली तर दुसरा आजार उद्भवण्याची चिन्ह असतात. हा तर नीट होतच नाही, पण दुसरा उद्भव नाही. म्हणून ज्या त्या रोगाला ज्या त्या औषधाची गरज असते. तसं मन शुद्ध होण्यासाठी नामस्मरणाची गरज असते. म्हणजे नामस्मरण या ठिकाणी गेल्या 33 वर्षापासून चालू आहे बरं का. आणि मोठ्या आनंदामध्ये हा सप्ताह सोहळा चालू आहे. आणि या कार्यक्रमाला सर्व आमचे उपस्थित गुणीजन मंडळी, महाराजांचा काय परिचय नाही माझा, अनिल महाराज, हा ज्यांच्या मुखातून पारायण सेवा चालू आहे, नाही का. आदरणीय परमपूज्य आरगडे महाराज आणि आदरणीय परमपूज्य अनिल महाराज या ठिकाणी सुंदर असं पारायण या ठिकाणी चालू आहे. आमचे हरिओम महाराज आहेत, हो, आमचे घाटे महाराज आहेत, जायबाई महाराज आहेत, मिसाळ महाराज आहेत. आणि सगळ्याला एका दोरीत बांधणारे आमचे दादा आहेत, नाही का. आमचे पठारे माऊली आहेत. इकडं पाठीमागं सर्व दांडगे काका, लहाने मामा, बारोटे काका, ज्यांचं आयुष्य परमार्थामध्ये गेलं. भांबरे महाराजांच्या सानिध्यात ही राहिलेली मंडळी आहे. आणि आमचे गजू महाराज आहेत, सुंदर मृदंगवादक आहेत. मला तर असं वाटतं दादाचं घर म्हणजे नामदेव महाराजाचं घरच आहे का काय, मला कळत नाही, नाही का. हो, सगळेच कलाकार आहेत. म्हणजे कुणी गायन करतं, कुणी वादन करतं, कुणी लहानला तर तो माऊलीसुद्धा मृदंग छान वाजवतो बरं का. ही अनंत जन्माची पुण्य यासाठी असावं लागते. या सर्वांच्या माध्यमातून हा नामयज्ञ सोहळा चालू आहे. सर्व यज्ञापेक्षा नामयज्ञ सोहळा सर्वश्रेष्ठ आहे. अन्नदानम महदानम विद्यादानम तत्परम अन्नेन क्षणिका तृप्ती यावत जीवम तु विद्या. अन्नदान महान दान आहे, पण अन्नदानापेक्षा विद्यादान श्रेष्ठ आहे. म्हणजे या ज्ञानयज्ञ सोहळ्यामध्ये, नामयज्ञ सोहळ्यामध्ये 2 यज्ञ घडत असतात. एक विद्यादान, दुसरं ज्ञानदान आणि अन्नदान. विद्याज्ञान एकच, विद्यादान आणि अन्नदान हे 2 यज्ञ या नामयज्ञ सोहळ्यामध्ये घडत असतात. म्हणून हा नामयज्ञ सोहळा श्रेष्ठ अशा प्रकारचा आहे. विठ्ठला विठ्ठला आपला विषय चालू होता अंतरीची त्या चित्तामध्ये
मनामध्ये भगवान परमात्म्याला साठवण्यासाठी ते निर्मळ अशा प्रकारचं करावं लागतं, ते निकोप करावं लागतं. आणि नंतर मग हरिओम महाराजांनी प्रमाण दिलं, योनी गोपाळ राहे तेथे, तो कुठंही राहत नाही, त्याला अंतःकरण अशा प्रकारचं शुद्ध लागतं. पण जीवाचं काम आहे नामस्मरण करणं. त्या नामस्मरणानं जीवाचा जीवपणा नष्ट होऊन, जीवाचा जीवपणा कमी होऊन संतत्वाला जीव प्राप्त होतो. नवे नवे त्या नामस्मरणानं संतत्वाच्याही पुढे भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये जीव विलीन होत असतो. म्हणून नामचिंतनाचा एवढा फायदा आहे बरं का. जसं मीठ पाण्यात पडलं आणि मीठ पाण्यात पडल्यानंतर ते पाण्यासारखंच होऊन जात असतं, परत ते मीठ राहत नाही. लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी, होयच ना माघारी परती जैसी. ज्ञानोबा म्हणतात, मिठाची हत्तीन केली, कुंजरी म्हणजे हत्तीन, लवणाची लवण म्हणजे मीठ. नोहे सारिता निराळी लवण मेळविता, त्या हत्तीन केली मिठाची. आणि ती मिठाची हत्तीन जसं आपण लग्नामध्ये अलीकडे बनवतात बघा, ते साखरेचा घोडा, साखरेचं नाही का ते रुखोद्यावर मांडायला. आता मला बी थोडं फार माहीत झालं, आधी नव्हतं माहीत, हळूहळू माहीत झालं. आता तसं ते मिठाची हत्तीन बनवली, कुंजरी म्हणजे हत्तीन ज्ञानोबा म्हणतात. पण ती खराब झाली जरा, डब्यात बसायला म्हणून फळीवर ठेवली, असं आपलं पोटमाळ्यावर नाही का. ती खराब झाल्यानंतर काही दिवसांनी घरातले चांगले हुशार ग्रहस्थ ते म्हणले, अरे लईच खराब झाली, याला धुवून आणा. आता ते एक जण गेला धुवून आणायला. वडिलांनी सांगितलं, म्हणलं ऐकावंच लागतं. ते धुवून आणण्याकरता गेल्यानंतर ते काय स्वच्छ धुतली जाणार आहे का. ती जशी पाण्यात पडली, जसं पाण्याचा त्याचा स्पर्श झाला की झाल्याबरोबर ती पाण्याच्या स्वरूपामध्ये विलीन अशा प्रकारची झाली, ती परत येणार नाही. लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी, होयच ना माघारी परती जैसी, ती परत येणार नाही. तसं जीव का एकदा नामचिंतनानं संतत्व पदाला गेला की तो जीव नुसता संत राहत नाही, तर देव पदाला जातो. विठाला 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 जीवाला, हे जीवाला सांगितलेलं आहे. हे आपल्या हातामध्ये नाही. संतांचा जन्म संतांच्या हातात आहे, संतांचं मरण सुद्धा संतांच्या हातात आहे. अरे कधी जन्माला यायचं आम्ही ठरवणार, कधी जायचं आम्ही ठरवणार. घेईन मी जन्म याचसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. मी जन्म घेईन म्हणतात तुकोबर आहे. घेईन म्हणजे त्यांच्या मनावर असलं पाहिजे ते, नाही का. मी स्वतः जन्म घेईल असं म्हणतात. तुझी चरण सेवा साधावया. त्यांचं जन्माला येणं त्यांच्या हातात आहे, त्यांचं मरण त्यांच्या हातात आहे. त्यांना जर कंटाळा आला तर ते सोडून जातात आणि आनंदानं जातात. तेव्हा आता बऱ्याच वर्ष इथं राहिलोय, या जगाचा अनुभव आलाय. आता मी जगाला दिसलो नाही पाहिजे असं कर. आता दिसून ये जना, आता दिसून ये जना, ऐसे करेगा नारायणा. आता दिसून ये जना, आता दिसून ये जना, ऐसे करीगा नारायणा. देवा मी दिसलो नाही पाहिजे असं कर. मरण माझे मरुणी गेले, मज केले अमर. म्हणजे त्यांच्या हातात त्यांचा जन्म आहे आणि मृत्यू सुद्धा त्यांच्या हातात आहे. तसं जीवाचं नाहीये. म्हणून जीवाला देवाच्या स्वरूपामध्ये जर जायचं असेल, जीवशिव अशा प्रकारचं ऐक्य जर करायचं असेल, तर मग मात्र त्याच्यासाठी नामचिंतन ही एक साधना आहे, कर्म साधना आहे, ज्ञान साधना आहे, योग साधना आहे. पण योग साधना या सध्याच्या वातावरणात किंवा या युगामध्ये योग साधना शक्य नाही. ते गेले जुना काळ होता तो मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ नाही का, चरपटीनाथ, आळभंगीनाथ, कानिपनाथ. माझं नवनाथाचं पारायण चालू आहे म्हणून ते माझ्या तोंडाला आलं बरं का. गोरक्ष जालंधर चरपटस्य आडभंग कानिप मच्छिंद्राद्या, चौरंगिरी वानक भरत्री संज्ञा भूम्यांग भूर नवनाथ सिद्धा. ते योगी जपी तपी त्यागी संन्यासी अशा प्रकारचे होते. जसं माऊली महायोगी आहेत, राजयोगी आहेत, पण ती योग साधना सध्याच्या काळामध्ये होत नाही. म्हणून सध्या फक्त नामचिंतन. दोहे
गवीती ಏನೇನೋ ಎಸೀತಿ ಏನೇನೋ ಎಸೀತಿ ಯೋಗ ಯಾಗವೀತಿ 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 ಏನೇನೋ ಎಸೀತಿ ವಾಯತಿ ಉಪಾಧಿ ದಂಬರಮ ವಾಯತಿ ಉಪಾಧಿ ದಂಬಧರ್ಮ ವಾಯತಿ ಉಪಾಧಿ ದಂಬರಮ ವಾಯತಿ ಉಪಾಧಿ ದಂಬಧರ್ಮ ಹರಿಮುಖೆ ಮಾನ 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 ಯೋಗ ಯಾಗ ವೀತಿ ಏನೇನೋ ವೇಸೀತಿ ವಾಯತಿ ಉಪಾಧಿ ದಂಬರಮ ವಾಯತಿ ಉಪಾಧಿ ದಂಬರಮ ವಾಯತಿ ಉಪಾಧಿ ದಂಬಧರ್ಮ ವಾಯತಿ ಉಪಾಧಿ ದಂಬಧರ್ಮ आता योग साधना करणं म्हणजे काय वायाची उपाधी बरं का म्हणून त्या उपाधीकडे जायचं नाही पण नामचिंतनानं भगवान परमात्मा सगळं देतो जिथं नामस्मरण चालू आहे तिथं स्वतः भगवंत असतो तेथे असे देवोभा दिसे समचरणाची शोभा किंवा माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे मग कीर्तनाच्या ठिकाणी जर भगवंत उभा आहे मग कीर्तनही कीर्तनासारखंच पाहिजे का नाही कीर्तनाच्या ठिकाणी जर देव येतो मग कीर्तन कसं पाहिजे कीर्तनासारखं पाहिजे कीर्तन जर कीर्तनासारखं नसलं तर देव सेंटरला किंवाच पलीकडे जातो बघा इकडे येत नाही तो विठाला 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 म्हणून तिथं भगवान परमात्मा उभा आहे आणि एवढंच नाही तर जे माझं भजन करतात जे माझं नामस्मरण करतात ते मला माझ्या प्राणापेक्षाही जास्त आवडतात स्वतःच्या जीवापेक्षा दुसरं कोणी आवडतं का माणसं स्वतःवर किती प्रेम आहे माणसाचं अरे आपल्यावर जितकं आपण प्रेम करतो तेवढं दुसऱ्यावर करत नाही आणि ज्याला सगळ्यावर प्रेम करता येतं सारखं त्याला संत होता येतं बरं का आपल्या मुलावर जसं आपलं प्रेम आहे तसं दुसऱ्याच्या मुलावर प्रेम करू लागला की समजायचं संत होण्याच्या दिशेला याचा प्रवास सुरू झाला संत होण्याच्या दिशेला याचा काय झाला प्रवास सुरू झाला तुमचं प्रमाण एकदम बरोबर आहे पण माफी मागून जरा वेळच कमी बरं का संत होण्याच्या दिशेला त्याचा प्रवास सुरू अशा प्रकारचं होतं काय प्रमाण होतं माऊली तया करणे जे पुत्राशी तेच दासी आणि दासी हो जे का रंजले बरोबर आहे ना गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तिथं उभा आहे तो आणि माझ्या प्राणापेक्षाही मला माझे भक्त आवडतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तेही प्राणा परोते आवडती मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसती
माझे भक्त मला आवडतात. आणि भक्त आवडल्यामुळं भगवंत एवढा उदार आहे, एवढा कृपाळू आहे, एवढा चतुर आहे, एवढा विशाल अंतकरणाचा देव आहे. त्या भक्त आवडल्यामुळं देवाकडं जेवढेही गुण आहेत तेवढे देवानं भक्ताला दिले. ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वसती जेते. देवाच्या ठिकाणी किती गुण आहेत? षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान परमात्मा आहे. 6 गुण आहेत. यशश्री आहे, यशश्री औदार्य आहे. औदार्य म्हणजे मनाचा मोठेपणा, ह्याला काय म्हणायचं? औदार्य. यशश्री औदार्य. ज्ञान आहे, वैराग्य आहे आणि ऐश्वर्य आहे. हे 6ही गुणवर्य गुण जिथं वसतात त्याला काय म्हणायचं? भगवंत. विठाला विठाला. हा हा. विठाला 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 विठाला. मग हे सगळे 6 गुण भगवंतानं भक्ताला दिले का नाही? हा महाराज, दिले का नाही? देवानं जेवढे देवाकडं गुण आहेत तेवढे देवानं भक्ताला वाटून टाकले. पैकी यश नावाचा गुण कुणाला दिला? यश थोरविला मारुती, 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 यश थोरविला मारुती. लंकापती, विभीषण केला लंकापती, यश थोरविला मारुती, यश थोरविला मारुती, यश थोरविला मारुती, यश थोरविला मारुती. यश थोरविला मारुती, यश थोरविला मारुती, यश थोरविला मारुती, यश थोरविला मारुती, मारुती. यशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती. हो, औदार्य देऊनी कर्णा हाती, कीर्ती दिगंतरी मिरविली. हे सगळे गुण भगवंतानं भक्ताला देऊन टाकले. हो, मग भगवंत देतो. महाराज म्हणतात, तुकोबरायाकडे एक सद्ग्रस्त गेले आणि तुकोबरायाचं भजन चालू होतं बरं का. आणि महाराजांना तुकोबरायांना विचारलं, महाराज आम्हाला आम्ही परमार्थ मार्गावर वाटचाल करतो. आमचं जीवन जवळजवळ 2-4 पिढ्या परमार्थात गेल्यात, पण देव काय अजून दिसला नाही. काय आमचं चुकत असेल? हे तुमचं जेवढं ऐश्वर्य आहे तेवढं भगवंतानं तुम्हाला दिलं. गाथा निर्माण झाला, ईश्वराच्या सत्तेतून निर्माण झाला. हृदयामध्ये प्रेम निर्माण कोण करतं? ईश्वर करतो. आणि एखादी गोष्ट करत असताना त्या गोष्टीत मन कधी लागतं माहिती का? ज्यावेळा त्या गोष्टीवर आपलं प्रेम असतं त्यावेळेस. मोठे मोठे संशोधक आहेत, PhD केलेली माणसं आहेत, विद्वान माणसं आहेत, ते तसं होत नाही. त्याच्यात मन लावावं लागतं आणि जे आपण कार्य करतो त्याच्यामध्ये त्या गोष्टीवर प्रेम पाहिजे ना आपलं. आता बळच एखाद्याला कीर्तनाला आणता येत नाही, त्याचं कीर्तनावर प्रेमच नसतं तर कसा आणणार त्याला, नाही का? एखादी गोष्ट करत असताना त्या गोष्टीबद्दल आपलं प्रेम पाहिजे, भाव अशा प्रकारचा पाहिजे, तर त्या गोष्टीचा फायदा होतो, नाही तर फायदा होत नाही. आळंदीला जायची इच्छा असेल, शिकायची इच्छा असेल तरच पाठवायचं. घरी तुम्ही वैतागलात म्हणून आळंदीला पाठवायचं नाही. 10 वर्षापासून आळंदीत आहेत, फक्त धोतरच नेसायचं शिकले, दुसरं काही नाही. ते म्हणले आम्ही 15 वर्षापासून आळंदीत आहेत. अरे आळंदीत 750 वर्षापासून दगड बी आहेत का नाही, नाही का? म्हणून तसं नाही, त्याच्यात मन अशा प्रकारचं लागतं. आपलं प्रेम त्या
कार्यावर पाहिजे, त्यावेळेला ते कार्य सिद्धीत जात असतं. विठ्ठला 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 विठ्ठला. असं देवावर, भगवान परमात्म्यावर जगद्गुरु तुकोबारायचं प्रेम होतं. आणि ते प्रेम जे होतं ना, ते कसं होतं ते सांगता येत नाही. प्रेम नाही सांगता, दाविता बोलता, अनुभव चित्ता चित्त जाणे. ते सांगता येत नाही, ते दाखवता येत नाही. मग जगद्गुरु तुकोबा देवाकडे म्हणतात, देवा कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम. कंठामध्ये दाटलेलं आहे आणि ते डोळ्यामधून अश्रू रूपानं बाहेर येत आहे. हे खऱ्या अर्थानं प्रेम आहे. अशी अवस्था तुमची कशी झाली असं ज्यावेळेला साधकानं त्या तुकोबाराला विचारलं, त्यावेळेला तुकोबारा म्हणतात, अरे देव सर्व देतो, पण देत असताना एक तुकडा टाकला पुन्हा महाराजांनी, घेसे तेव्हा देशी ऐसा अससी उदार. देव सर्व देतो, ऐश्वर संपन्न अशा प्रकारचं करतो, पण अगोदर घेतो मग देतो. बरं का, आता आम्ही काही घेत नाहीत हा विषय वेगळा आहे. घेत नाहीत काही हा विषय वेगळा आहे, आणि घेत नसल्यामुळे तुम्ही देऊ बी नका, म्हणजे तसं काय हे नाही. घेसी तेव्हा देशी ऐसा असं शिवदार. सर्व भक्ताला भगवान परमात्म्यानं त्यांच्या जवळचे सर्व गुण अशा प्रकारचे देऊन टाकले, पण कधी अगोदर तो घेत असतो मग देत असतो. तर महाराजांना विचारलं, काय घेतो? अभंगाच्या पहिल्या अंतरची घेतो गोडी, अंतरीची 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 घेतो गोडी. पाय जोडी भावाची, पाय जोडी भावाची, देव सोयरा, 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 देव सोयरा. पाय जोडी भावाची, पाय जोडी भावाची, देव सोयरा, 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 देव सोयरा. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज म्हणतात, हो अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. भगवान परमात्मा काय बघतो तर तुमच्या अंतकरणात काय आहे ते पाहतो. बरं का, आणि अंतकरणात देव असणं, लक्ष देऊ नाही का, अंतकरणात देव असणं हा भक्ताच्या भक्तीचा पहिला टप्पा आहे. बरं का, आणि संकटाच्या वेळेला देव धावून येणं हा भक्तीचा दुसरा टप्पा आहे. बरं का, द्रौपदीचं वस्त्रहरण चालू होतं, त्यावेळेला भगवान परमात्मा आले, पण देव आल्यानंतर देवाने अंतकरणात प्रवेश केला. द्रौपदीच्या अगोदर हिच्या मनात काय आहे, हिच्या संकटाच्या वेळेला मी धावून आलोय हे खरं आहे, पण हिच्या अंतकरणात काय आहे ते अंतकरणात डोकावून पाहिलं तर अंतकरणात होतं, एकला तू आवडसी. देवा विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. तुझ्याशिवाय या जगामध्ये दुसरं कुणी आवडत नाही, आणि दुसरं कुणावर माझं प्रेम अशा प्रकारचं नाही, कुणावर भाव अशा प्रकारचा नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. मग ते अंतकरणामध्ये फक्त देव होता, दुसरं काही नव्हतं. मग ते अंतकरणात प्रवेश केल्यानंतर भगवान परमात्म्याला दिसलं हिच्या मनात नेमकं काय आहे. मनात देव दिसला, स्वतः मी आहे, स्वतः मी तिच्या मनात आहे. एवढ्या संकटाच्या वेळेला सुद्धा पडता जड भारी
दासी आठवा वाहरी मग तो होणे दीक्षिण अडघाली सुदर्शन नामाच्या चिंतने 12 वाटा पळते विघ्ने मग तो होणे दीक्षिण अडघाली सुदर्शन. तिच्या मनात प्रवेश केला तर भगवंत मनात होता. म्हणून देवाने 9999 वेळा भगवंत स्वतः अंतरंगातून लुगडी झाले, नाही का. नेसती लुगडी मी झालो. हा, जसं प्रल्हादाला वाचवायला सुद्धा भगवान परमात्मा आले, पण वाचवायला येण्याच्या अगोदर भक्त प्रल्हादाचं अंतकरण जे होतं ना ते फार विशाल होतं. देवाचं त्या देव येण्यासाठी जे विशाल हृदय असावं लागतं ते भक्त प्रल्हादकडे होतं. सख्या बापाने एवढा त्रास दिला, उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकलं. हो, जे नाही ते केलं. भजन या घरामध्ये म्हणायचं नाही, नामस्मरणाला या घरामध्ये परवानगी नाही. हे ब्रीद हिरण्यकशिपूचे, नाही का. नाम घ्यायचंच नाही, एवढा त्रास दिला बापाने. मग आता एवढा त्रास बापानं देऊन सुद्धा जो बाप परमार्थ करू देत नाही, अशा बापाला एखादा परमार्थिक पोरगा काहीतरी म्हणतच असेल ना, त्याला परमार्थाची आवड बाप करू देत नाही. पण बापानं त्रास देऊन सुद्धा, वडिलानं त्रास देऊन सुद्धा भक्त प्रल्हादाच्या मनामध्ये, अंतकरणामध्ये कवडी मात्र द्वेष बुद्धी बापाविषयी मनात आली नाहीच आली. बापाने त्रास दिला, तो बापाचं त्यांनी त्यांचं कार्य केलं, पण मी माझं कार्य करणारा. मग त्या बापाविषयी अंतकरणामध्ये द्वेष बुद्धी नाही, हा भक्ती क्षेत्रातला पहिला टप्पा आहे. आणि संकटाच्या वेळेला देव धावून येणं हा भक्ती क्षेत्रातला काय दुसरा अशा प्रकारचा टप्पा. स्वतः स्वतंत्र अवतार देवानं नरसिंह अवतार भक्त प्रल्हादासाठी घेतला. म्हणून तुमच्या मनात तो प्रवेश करतो, तुमच्या अंतकरणामध्ये प्रवेश करतो. बाह्यरंगानं आपण कसे आहोत याच्याकडं भगवंताचं लक्ष नसतं, तर तुमच्या मनात काय आहे हे त्या मनाची, अंतकरणाची गोडी अशा प्रकारचा भगवान परमात्मा सांगतो. विठ्ठल 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 सजन कसाई मांस विकत होता. संप्रदायामध्ये मांस किती वर्ज्य आहे, नाही का. कुणी खात नाही, नाही का. वर्ज्य अशा प्रकारचं आहे. पण त्याच्या मनात जे होतं ना, मनात देव होता. हातानं तो मांस विकित होता, पण अंतकरणात काय होतं, देव होता. म्हणून सजन कसाया विकुला गे मांस माळ्या सावत्यास खुरपुला गे. सजन कसाया विकुला गे मांस माळ्या सावत्यास खुरपुला गे. सावता महाराज खुरपीत असताना भजन म्हणायचे, कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी. म्हणून बाह्य रंगाला मान्यता नाही, तर अंतरंगाला अशा प्रकारची मान्यता आहे. बाह्य रंगाने तुम्ही कसले कपडे घातले किंवा काय केलं, आता आमचे हे धोतर फेटे उपरणे मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहेत, नाही का. जायबाई महाराज सहज उपलब्ध आहेत मार्केटमध्ये. तुम्ही जर गेलात कुठं आळंदीला किंवा पंढरपूरला, सहज धोतर भेटतील तुम्हाला, नाही का. फार त्याच्यासाठी सायास करावं लागतं, असं सहज भेटतात. ते सहज भेटतात. पण भक्ती नावाचा जो गुण आहे तो काय बाजारात उपलब्ध आहे का, नाही उपलब्ध. तो मार्केटमध्ये उपलब्ध नाही, तो मनात असावा लागतो. सौभाग्यवती स्त्रीच्या कपाळावरचं कुंकू सहज बाजारात, मार्केटमध्ये सहज मिळतं. पण पातिव्रत्य धर्म बाजारात मिळत नाही, तो मनात अशा प्रकारचा असावा लागतो. विठ्ठल 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 आणि मनात जर असेल ना, तर मग भगवान परमात्मा त्याचीच गोडी चाकतो, बरं का. तुम्ही बाह्य रंगानं काय करता त्याची गोडी भगवंत चाकत नाही. तुमच्या मनात काय आहे, म्हणून महाराज म्हणतात, अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. त्या अंतरीची, अंतरंगातली गोडी भगवान परमात्मा चाखत असतो, आणि त्याच्या जोडीला पाहे जोडी भावाची. त्या अंतकरणाबरोबर त्याच्या मनामध्ये भाव आहे का नाही हे पण भगवान परमात्मा पाहतो. एखादी गोष्ट करत असताना तिच्यामध्ये ती गोष्ट करत असताना त्याचा जर भाव नसेल तर बिनभावाचं ते जमत नाही, बरं का. भावेन देव कलया नरेंद्रम
धनेन कांता कपटेन शत्रू सत्येन मित्र कृपया च पुत्र ज्ञानेन मोक्षम वशमानयंती. भावानं देव जवळ येत असतो, भावेनं देव, कलेनं राजा प्रसन्न होत असतो. जुन्या काळामध्ये राजाला जर प्रसन्न करायचं असेल तर संगीत सभा असायची बरं का, संगीत सभा. त्यानं काय व्हायचं, राजा कलया नरेंद्र. धनेन कांता, धनानं कांता संतुष्ट अशा प्रकारचे होत असते बरं का. पण धन कधी कधी धन आणि पत्नी या दोन गोष्टी शास्त्रामध्ये घातक सांगितल्यात बरं का. हो, तुम्ही म्हणता महाराज तुम्ही लग्न केलंय, मग तुम्ही कसं काय लग्न केलं. पण लग्न करायच्या अगोदर मला हे माहीत नव्हतं, लग्न केल्यावर माहीत झालं. त्याला काय करावं. हो बरं का. आणि म्हणून ते घातक अशा प्रकार असे ते काहीतरी आहे. आता मला ते सुचना नाही, आठवण आहे, पण आहे थोडंफार. ते काहीतरी एक श्लोक आहे, सुभाषित आहे. विठला 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 हे सुचण्यासाठी सुद्धा गुरुची कृपा लागते बरं का. ज्ञान प्राप्त होण्यासाठी बुद्धी तीव्र लागते. प्राप्त झालेलं ज्ञान टिकवण्यासाठी अंतःकरणात विरक्ती असावी लागत असते, म्हणजे वैराग्य. आणि टिकवलेलं ज्ञान आठवण्यासाठी गुरुची कृपा असावी लागत असते. आता आठवलं ते बरं का. भांगार कांता नरकात राया, केल्या विधीने द्वी कातराया. भांगार म्हणजे सोनं, भांगार म्हणजे भंगार नाही, भंगार शब्द वेगळा आणि भांगार वेगळा बरं का. भांगार कांता नरकातराया. भांगार म्हणजे सोनं आणि कांता म्हणजे पत्नी. सोनं आणि पत्नी ह्या दोन कात्री आहेत म्हणे. काय कात्री आहे. भांगार कांता नरकातराया. आणि त्या कात्री कशा करता निर्माण केल्या. हा, नर म्हणजे माणूस, माणसाला कापण्याकरता निर्माण केल्या म्हणे. भांगार कांता नरकातराया, नराला कातरण्यासाठी ह्या निर्माण केल्या. केल्या विधीने द्वी कातराया, दोन कात्र्या, या दोन कात्र्या केल्या. परंतु जो या कात्रीमध्ये सापडत नाही, जो न सापडे या कातराया, तोची नर योग्य होतो नरका तराया. असं वर्णन केलं विठाला 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 विठाला. म्हणून ते घातक अशा प्रकारचं आहे. परंतु घातक आहे म्हणजे संसार केला नाही पाहिजे असंही नाही बरं का. देवानं गोपाळानं चोऱ्या केल्या, पण देवाला धरून केल्या म्हणून चोऱ्या सुद्धा कशा झाल्या, गोड अशा प्रकारे झाल्या. तसं संसार जरी केला तरी महाराज म्हणतात तो संत विचाराला, चांगल्या विचाराला धरून केला पाहिजे. तो संसार सुद्धा एक दिवस परमार्थ झाल्याशिवाय राहत नाही बरं का. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. माझा विषय चालू होता भावेन देव कलया नरेंद्र, धनेन कांता कपटेन शत्रू. धनानं कांता प्रसन्न होते, कपटानं शत्रूजवळ असलं ना त्याला कपटानं जिंकता येतं बरं का. शत्रूजवळ कधी सगळं मोकळं बोलायचं नाही. कधी तो शत्रूच असतो ना आपला, तो कधी कट कारस्थान करेल काही सांगता येत नाही. शत्रूला जर सांभाळायचं असेल तर कट कारस्थान केले पाहिजे बरं का, ते लागतं. भांगार कांता नर कातरा, ते झालं. भावेन देव कलया नरेंद्रम, धनेन कांता कपटेन शत्रू, सत्येन मित्र. मित्र जर टिकवायचा असेल तर त्याला सत्य बोलावं लागतं. सत्य बोले मुखे दुःखवी अनिता अनेकाचे दुःखे. आणि म्हणून ज्ञानेन मोक्ष मोक्षमानयन्ति. तसं मोक्षाला जवळ करायचं असेल तर ज्ञान अशा प्रकारचं लागतं. मोक्ष ज्ञानानंच मिळतो, मुंडन केल्यानंतर मिळत नाही. हातामध्ये सोनं घातल्यानं हात पवित्र होत नाहीत, हातानं दान केल्यानंतर हात पवित्र होतात. विठाला 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 दानेन पानेर न तू कंकनेन. हा, कंकण घातल्यानंतर, सोनं घातल्यानंतर ते हात पवित्र होत नाहीत, त्याला शोभा नाही. तर दान केल्यानंतर हाताला काय आहे, शोभा. दानेन पानेर न तू कंकनेन, ज्ञानेन मोक्ष न तू मुंडनेन. तसं मुंडन केल्यानंतर मोक्ष मिळतो.
मिळत नाही तर ज्ञानानं मोक्ष मिळतो. मोक्षाला जवळ करायचं असेल तर ज्ञानानं, आणि देवाला जवळ करायचं असेल तर कशानं? भावानं. विठाला 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 म्हणून महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा काय पाहतो? तुमच्या अंतकरणातली गोडी चाकतो, आणि दुसरं त्याला भावाची जोड आहे का नाही हे पाहतो. आणि मग असा भाव ज्याच्या अंतकरणामध्ये आहे त्याचा सोयरा भगवान परमात्मा आहे. देव सोयरा 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 हे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा हरी देव सोयरा 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 ओ देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा हरी देव सोयरा 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 दीनाचा देव सोयरा दीनाचा देव सोयरा दीनाचा सोयरा सोयरा देव 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 सोयरा दिनाचा देव सोयरा सोयरा देव सोयरा दिनाचा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा हो देव सोयरा देव सोयरा हो देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. जगद्गुरु तुकोबाराय दोनदा सांगितलेलं आहे, दोन वेळेस. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. ज्याला कुणी वाली नाही, ज्याला कुणीच अशा प्रकारचं नाही, अशांचा सांभाळ भगवंत करतो बरं का. ज्याला हात नाहीत, ज्याला पाय नाहीत, ज्याला चालता येत नाही, ज्याला बोलता येत नाही, ज्याला काही करता येत नाही, अशा सगळ्या माणसाची सेवा, सगळ्या माणसाचं पालनपोषण स्वतः भगवान परमात्मा करत असतो बरं का. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता, घडीमोडी येळा मात्रे पाप पुण्य संचिता, भव दुःख कोण वारी तुझ वाचोनी चिंता, धर्मगा जागो तुझा तुझी कृपाळू राजा, जानसी जीवीचे गान सांगता सहजा. आंधळ्या पांगळ्याचं एक विठोबा दाता, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, पंढरी सिधारे आल्यानो संसारा, पंढरी सिधारे आल्यानो संसारा, पंढरी सिधारे आल्यानो संसारा,
पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग. पाळी घालताना थोडं वसन लागले की काढावंच लागत असतं. विठाला 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 विठाला. दिनाचा सोयरा पांडुरंग. हो, ज्याच्याकडे दारिद्र्य आहे, 18 विश्व दारिद्र्य, खायला घरात काही नाही हो, पण अशांच्या घरात कोण आहे? देव आहे. पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर, दरदरीत पाण्या माझे रांधेल्या कन्या. पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर. जगद्गुरु तुकोबाराकडे काही नव्हतं म्हणे, पण अशा वेळेला सुद्धा घरात कोण आहे? देव आहे ना. हा, स्वतः भगवान परमात्मा घरात आहे. हा, कबीर महाराजांनी, कमाल महाराजांनी, साधू घरी भोजनाला यायचे, परिस्थिती नाहीये, घरात खायला अन्नाचा कण नाहीये, पण अशा वेळेला सुद्धा संत लोकांचं पत्र जातं कबीर महाराजांना. कबीर महाराजला सांगितलं जातं, महाराज आम्ही 10-20 जण तुमच्याकडे येतोय जेवणासाठी काशीला, बरं का, तेवढी आमची जेवणाची व्यवस्था करा. पण कबीर महाराजांकडे घरामध्ये काही नव्हतं. आणि अशा वेळेला मुलानं कबीर महाराजांचा चेहरा पाहिला कमालानं. ज्याला बापाच्या चेहऱ्यावरचे भाव कळतात तो खरा मुलगा, बरं का. वडिलाच्या चेहऱ्यावरचे भाव कळले पाहिजे. वडील नाराज आहेत का खुश आहेत हे लगेच कळलं पाहिजे, बरं का. तुम्ही नाराज का आहेत? अरे साधू यायचे जेवणाला, घरामध्ये काही नाही, पण अशा वेळेला काय करावं सुचत नाही. पण कमाल म्हणतायत, बाबा साधू तर जेवलेच पाहिजे, पण कसे जेवणार? मग त्या एका वाण्याच्या दुकानात गेले, चोरी केली. पण कमाल महाराज म्हणतायत, वाण्याच्या दुकानातून चोरी केली असं जर साधूला कळलं आणि चोरीचं अन्न आहे हे जर साधूला कळलं तर साधू खाणार नाही. साधू विनमुख अशा प्रकारचे जातील. म्हणून त्या वाण्याला कानाव घातलं कुणी? त्या कमाल महाराजांनी. म्हणजे वाण्याला सांगितलेलं, बरं हाय का एखादा चोर तुमच्याकडे असा की चोरी करून झाल्यानंतर तो मालकाच्या कानाव घालतो मी चोरी केली म्हणून? नाही नाही महाराज. मग त्या वाण्याला सांगितलं, तुमचं ही धान्य आम्ही चोरलंय. पण त्या वाण्याने त्या कमाल महाराजांचे पाय पकडले आणि वाणी काय सोडायला तयार नाही. मग कमाल महाराज म्हणतात, गावामध्ये बोबाटा होण्यापेक्षा, बापाला म्हणतायत, हा माझं मुंडकं छाटा, हा आणि तुम्ही घेऊन जा, नुसतं धड इथे पडेल आणि धड इथे पडल्यानंतर मग मात्र कुणाचं धड आहे ते काय ओळखू येणार नाही. काय कमाल महाराजांची भक्ती असेल हो महाराज. संताचे पाय अर्पावे शरीर, संताचे पाय अर्पावे शरीर, सांगतो कबीर कमालासी, सांगतो सांगतो कबीर कमालासी. कबीर महाराज म्हणतायत, संताच्या पायावर शरीर अर्पण करावं. काय भाव असेल महाराज. जवळ काही नव्हतं. मग साधू जेवायला आले, कमाल महाराज दिसत नाहीत. गेल्या वर्षी मुलगा वाढायला होता, आता का नाही? मग कबीर महाराजांना विचारलं. त्यावेळेस कबीर महाराज रडायला लागले. सगळी हकीकत, घडलेला वृत्तांत सांगितला. त्यावेळेस साधूच्याही डोळ्यात अश्रू आले आणि साधू महाराजांनी सांगितलं, आम्ही जेवणार नाही. जोपर्यंत कमाल महाराज जिवंत होत नाहीत तोपर्यंत आम्ही जेवणार नाही. काय भगवान परमात्म्याची ताकद असेल, काय संतांची ताकद असेल. ते कमाल महाराज जिवंत झाले. कमाल महाराजांनी स्वतः त्यांना जीव घातलं, स्वतः वाढण्याचं काम केलं, बरं का. आणि म्हणून जवळ काहीही नसू द्या, काही जवळ नसू द्या, पण तुमच्या मनात जर देव असेल ना तर त्या देवाला तुमच्याकडं काही नसू द्या पण तो आल्याशिवाय राहत नाही. कुणी देवाला खाताना पाहिलं नाही, कुणी देवाला झोपताना पाहिलं नाही, कुणी देवाला बोलताना पाहिलं नाही, परंतु देव झोपतो, देव खातो, देव बोलतो, देव येतो. कोण कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह तुम बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं,
शबरी माँ की तरह तुम खिलाते नहीं. पांडुरंग महाराजाला मार्क आहेत बरं का हे सगळे. हा. कोण कहते भगवान सोते नहीं, यशोदा माँ की तरह तुम सुलाते नहीं. भगवंत झोपी जातो पण यशोदा मातेसारखं झोपी लावलं पाहिजे. देव खातो आश्रमात या कधी रे येशील रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. काही नव्हतं पण देव घरात आहे म्हणून त्यांचा सोयरा कोण आहे? भगवान परमात्मा आहे. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला, मुष्टीभर पोह्यासाठी गाव सोनियाचा दिला. सुदामा ब्राह्मणाकडे काही नव्हतं पण भाव होता, आणि भाव होता त्यावेळेला ते पोह्याची ती चिमूट घेऊन एका फडक्यामध्ये बांधून सुदामदेव द्वारकेला गेले. भगवान परमात्म्याच्या डोळ्यामधून अश्रू आले. स्वतःचं सिंहासन सुदामा ब्राह्मणाला दिलं. मस्त करून हात फिरवला आणि भगवंताने सांगितलं गाव सोन्याचा दिला. ज्याचं कोणी नाही त्याचा सोयरा कोण आहे? देव सोयरा, देव सोयरा. देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला. वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला. देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला किंवा देव भावाचा भुकेला, बोरे खाई भिल्लनीचे, अशा प्रकार म्हणून त्या दिनाचा सोयरा ज्याला कोणी नाही अशांचा सोयरा पांडुरंग आहे, अशांचा सोयरा देव आहे. आणि देव ज्याचा सोयरा आहे, ज्याचा देव सोयरा आहे, त्याला जीवनामध्ये दुसऱ्या कोणाला सोयरे करून घ्यायची काही गरजच नाही ना हो. अरे ज्या भगवंतानं एवढी सृष्टी निर्माण केली, एवढे हे जगत अशा प्रकारचं विश्व निर्माण केलं, अशा विश्वव्यापक परमात्म्यानं जर आपल्याला सोयरा म्हणलं तर दुसऱ्या कोणाला सोयरा म्हणायची गरज नाही. फक्त आपला काय पाहिजे? देवानं सोयरा होण्यासाठी भाव असला पाहिजे. जनाबाई झाडलोट करायची आणि भगवंत कीर भरायची. झाडलोट करी जनी, झाडलोट करी जनी, केर भरे चक्रपाणी, झाडलोट करी जनी. म्हणून भगवान परमात्मा केर भरायला यायचे. आता अनेक उदाहरण आहेत पण मी सगळे सांगत नाही. चोखोबारांच्या पत्नीचं बाळातपण केलं, वहिनी उघडादार हाका मारी, म्हणून ज्याला कोणी नाही त्याचा वाली स्वतः भगवान परमात्मा आहे. म्हणून देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. आणि भगवान परमात्म्याचा शृंगार करण्यासाठी आपल्याकडं जेवढं काही आहे, अल्प असू द्या, जास्त असू द्या, थोडंफार असू द्या, काही असू द्या, जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीप्रमाणे नैवेद्य दाखवावा. जशी परिस्थिती आहे तसा नैवेद्य, जशी परिस्थिती आहे तसा देवाचा शृंगार करावा, जशी परिस्थिती आहे तसं देवाला सजवावं, आणि जसा वेळ आहे तशी देवाची पूजा करावी. बरं का? आपल्याकडं जसं वैभव आहे त्या वैभवानं देवाला अशा प्रकारचं देवाला पूजावं, म्हणजे देव सुद्धा आपल्याला वैभव संपन्न अशा प्रकारचं करतो. अभंगाच्या 3ऱ्या चरणात. आपुल्याचं वैभवे, आपुल्याचं वैभवे, आपुल्याचं वैभवे, आपुल्याचं वैभवे,
आपुल्या वैभवे आपुल्या वैभवे आपुल्या वैभवे आपुल्याच्या वैभवे शृंगारामे निर्मळे निर्मळे शृंगारामे निर्मळे निर्मळे देव सोयरा 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 डोबार खुमाई हरे ढोबार कुमाई डोबार खुमाई ढोबार कुमाई डोबार खुमाई ढोबार कुमाई डोबार खुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई पार कुमार ढोबार कुमाई ढोबार कुमाई पार कुमार ढोबार कुमाई पार कुमार ढोबार कुमाई पार कुमार ढोबार कुमाई कुमार ढोबा ढोबार कुमाई 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 आपुल्या वैभवे शृंगारावे निर्मळे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा आपली वेळ संपत आलेली 10 मिनिटं राहिलेत फक्त 5 मिनिटं वाढतील पण नाही वाढवणार मी जास्त नाही वाढवणार आपल्या वैभवानं भगवान परमात्म्याचा सांभाळ करावा वैभव सगळ्यांकडे येत असते परंतु त्या वैभवाला जर प्रेमाची जोड नसेल तर ते वैभव टिकत नाही बरं का हो ज्ञानोबा राय म्हणतात निधान जोडावया भाग्य घडेगा धनंजया परी जोडले भोगावया विपाव होय नाही का माऊली म्हणतात एखाद्या माणसाला सगळं ऐश्वर भगवंतानं दिलेलं आहे हो पण ते देण्यासाठी ते मिळण्यासाठी भाग्यच लागतं माणसाचं भाग्य हे ब्रह्मदेवाला सुद्धा कळलेलं नाही स्त्रियस्य चरित्रम पुरुषस्य भाग्यम ब्रह्मण जाने कुतो मनुष्य नाही का ते कुणालाही कळलेलं नाही भाग्यानं काय कधी मिळेल काही सांगता येत नाही काही मिळू शकतं माणसाला हो देवाच्या मनात आलं तर काही मिळू शकतं परंतु ते मिळाल्यानंतर ते मिळण्यासाठी भाग्य लागतं पण मिळालेलं टिकवून ठेवण्यासाठी त्याचा उपभोग घेण्यासाठी जरा जास्त भाग्य लागतं म्हणजे मिळायला जेवढं भाग्य लागतं त्याच्यापेक्षा जास्त भाग्य ते टिकवण्यासाठी अशा प्रकारचं लागतं निधान जोडावया भाग्य घडे गा धनंजया परी जोडले भोगावया विपाव होय मग ते टिकतं कधी तर महाराज म्हणतात जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आली एके ठाया ते जाण धनंजया विभूती माझी जिथं संपत्ती आहे ऐश्वर्य आहे पण ज्याच्याकडे ऐश्वर्य आहे त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे दया आहे आलेल्या अतिथीला कधी विनमुख तो लावत नाही ज्याचं सर्वांवर प्रेम अशा प्रकारचं आहे आणि भगवंताविषयी त्याच्या अंतःकरणात काय आहे दया आहे जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती आले एके ठाया तेत जाण धनंजया विभूती माझी तिथं स्वतः मी अशा प्रकारचा आहे
आणि तिथं मी असल्या कारणानं भगवान परमात्मा संपत्तीकडे पाहत नाहीत. तुमच्याकडे संपत्ती आहे त्याला पाहत नाहीत, तर प्रेम किती आहे हे पाहतात. आणि म्हणून दुर्योधनाकडे पंचपक्वान्न असून सुद्धा भगवान परमात्मा गेले नाही. चल विदुरा घर जावे उद्धवजी, चल विदुरा घर जावे, बड़े बड़े मंदिर कोन काम के, भाव अगर नाही पावे. चल विदुरा घर जावे. स्वतः भगवंत केळीच्या साली भगवान परमात्म्यानं विदुराच्या घरी जाऊन खाव्यात. तुका म्हणे जेवी सवे, प्रेम द्यावे प्रीतीचे. आणि म्हणून महाराज म्हणतात तुमच्याकडं ऐश्वर किती आहे यापेक्षा तुमचं देवावर प्रेम किती आहे आणि देव किती टक्के घरात आहे याच्यावर मला असं वाटतं परमार्थ अवलंबून आहे. आणि देव जर अंतःकरणात असेल ना तर मात्र तो स्वतः येतो बरं का. अंतःकरण चांगलं असेल तर तो स्वतः तिथं जातो. सुखे येतो घरा नारायण. आपण देव पाहण्याचा प्रयत्न करू नये. आपण एवढं चांगलं वागावं, एवढं चांगलं राहावं, एवढा चांगला विचार करावा की भगवंत आपला पत्ता शोधत आला पाहिजे. हा कुठं राहतो, N6ला राहतो का N5ला राहतो, देवानं आपला पत्ता शोधत आला पाहिजे. जटायूचा पत्ता स्वतः देव शोधत आले होते बरं का. देव शोधत आले होते. राम नावाचा जप चालू होता आणि जटायूचं शरीर रक्ताच्या थारोळ्यात होतं, थारोळ्यात, पण मुखामधून नाम चालू होतं. आणि त्या नामाचा उच्चार लक्ष्मणाच्या कानावर गेला. लक्ष्मण महाराज म्हणतात, दादा कुणीतरी महात्मा भजन करतोय, राम नावाचा आवाज माझ्या कानावर आलाय, आपण तिकडं जाऊ, आपण त्यांचं दर्शन घेऊ. म्हणजे जो देवाचं भजन देवासाठी करतो त्याच्या दर्शनाला कोण जातो? देव जातो. त्याला दुसरीकडे जायची गरज नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. मग स्वतः प्रभू रामचंद्र आले. ते थारोळ्यातलं शरीर मांडीवर घेतलं आणि जटायूला सांगितलं ही अशी हाल कुणी केले? जटायू म्हणतायत सीता लंकेत रावण घेऊन गेला एवढी बातमी सांगण्यासाठी मी जिवंत आहे आणि तुम्ही आलात, माझं जीवन सफल झालं, आता मला सुखानं मरू द्या. पण जटायूला प्रभू रामचंद्र म्हणतात मी जीवन दान देणार आहे, मी देव आहे, मरू देणार नाही. पण जटायू म्हणतात मला जगूनच उपयोग नाही. तर तुमच्या मांडीवर जर माझं शरीर असेल तर यापेक्षा अंतकाळ चांगला कुठलाही महाराज. लोक हिमालयात जातात, 4 धामला जातात आणि मरायच्या टायमाला घरीच असतात, नाही कुठं असतात बरं का. आम्ही द्वारका धामला गेलतो गेल्या वर्षी. जरा वयस्कर एक जोडपं होतं. आता ते गिरनार पर्वत फार उंच आहे, ते काय जवळ नाही, काहीतरी 11,000 मला वाटतं पायऱ्या आहेत. आणि ते त्यांची पत्नी पाठीमागं राहिली आणि हे आली पुढं निघून. ती जरा थोडी शरीरानं दष्टपुष्ट होती म्हणून त्याच्यामुळे तिला चालता जरा कमी यायचं म्हणून ती पाठीमागं राहिली. 2 तास काय दोघाचा मेळ नाही. आम्ही दोघं एका ठिकाणी बसलो. ती 2 तासानं आली. आल्या आल्या घामाघूम झाली आणि नवऱ्यावर रागवायला लागली. माझ्या ओळखीचं कोणी दिसेना म्हणे. एक तर राज्य सोडून आपण आलो, ह्या गिरनार पर्वतावर पहिल्यांदा मी आले आणि तुमचा 2 तासापासून पत्ता नाही, 2 तासापासून तुमची भेट नाही. मी घामाघूम झाले, मला टेन्शन आलं आणि मी मेले असते तर काय केलं असतं. पण म्हातारा हुशारच होतं. ते म्हणला 40-42 वर्ष झालं म्हणला मी तुझ्यासोबत संसार करतोय. ही गोरक्षनाथाची भूमी आहे, ही दत्तात्रय प्रभूची भूमी आहे आणि एवढ्या पवित्र ठिकाणी तुला मरण येईल होय. एवढ्या चांगल्या ठिकाणी मी तुला आज ओळखीत नाही ना. 35-42 वर्षापासून तू माझ्यासोबत आहे, मी तुझ्यासोबत आहे, तुला एवढ्या चांगल्या ठिकाणी मरण येणार नाही. तू कोणत्या चालीचीस मला चांगलं माहिती म्हणला. हो तुला इथं मरण येणार नाही, पण जरी दुर्दैवानं गेली असतीस तरी तुझी समाधी मी इथंच बांधली असती. माझं त्या निमित्तानं दरवर्षी येणं झालं असतं. पण तू मरणार नाहीस एवढं मात्र खरं, एवढी पुण्यवान तू नाहीस. अरे चांगलं मरण याला सुद्धा पुण्य अशा प्रकारचं लागतं. तसं जटायू म्हणतात देवा माझं शरीर तुमच्या मांडीवर आहे
यापेक्षा कोणतं भाग्य आहे. म्हणून देव घरा आला भक्ती सन्माने पूजिला. स्वतः भक्ताच्या सोबत भगवान परमात्मा जेवण करतो. आणि ज्यांच्या घरी जेवण केले, आता भरपूर इतिहास आहे पण सगळं सांगत नाही. बरोबर 10 वाजलेले आहेत. म्हणून महाराज म्हणतात, अंतरेचे घेतो गोडी पाये जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा, आपुल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. बोलता बोलता चुकीचा शब्द गेला असेल, आई वडिलाचं अंतकरण करून तो परत द्या. ना तरी बालक बोबडा बोले, का वाकुडा विचुगा पावले, ते सुज करुणी माऊले रे जे जेवी, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी गेले, ते तर माझे उरले पायिक पण झालेली सेवा. श्री भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करतो. तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापाच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. बरे होईल जलद 2 मिनिटात. तुका म्हणे जेवी सवे, 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 सवे तुका म्हणे जेवी सवे, तुका म्हणे जेवी सवे, सवे तुका म्हणे जेवी सवे, प्रेम द्यावे प्रीतीचे, प्रेम द्यावे प्रीतीचे, देव सोयरा देव सोयरा, देव सोयरा देव सोयरा, प्रेम द्यावे प्रीतीचे, प्रेम द्यावे प्रीतीचे, देव सोयरा देव सोयरा, देव सोयरा देव सोयरा, देव सोयरा दीनाचा, देव सोयरा, देव सोयरा दीनाचा, देव सोयरा दीनाचा. देव सोयरा दिनाचा, दिनाचा, देव सोयरा दिनाचा, सोयरा दिनाचा, देव सोयरा दिनाचा,
सोयरा दीनाता देव 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 हा देव देव सोयरा दीनाचा देव सोयरा दीनाचा देव सोयरा दिनाचा देव सोयरा देव सोयरा दिनाचा देव सोयरा दिनाचा देव सोयरा दिनाचा देव सोयरा सोयरा देव सोयरा सोयरा विठाल जय जय विठाल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल हरी बोलिलेले पुढे वेडे वाकू